रील आणि रियालिटी मधला फरक धबधब्यावर जाऊन समजला आज आम्हाला सगळ्यांना सुट्टी होती आणि प्लॅन झाला या पावसाळ्यातील पहिल्या धबधबा ट्रिपचा. आता धबधब्यावर जायचं कारण म्हणजे पाऊस थोडा कमी झालेला आणि आम्हाला हाच टाइम बेस्ट वाटतो कुठल्याही धबधब्यावर जायला. त्या आम्ही वळवल्या महाड सिटीमध्ये गाड्या. जाताना दिसलं नवीन ब्रिजचं काम चालू आहे. तिथे आम्ही आलेलो स्वप्नीलला पिकअप करायला. स्वप्नीलला सोबत घेतलं, मॅपमध्ये डेस्टिनेशन सेट केलं आणि पुढचा प्रवास चालू केला. आज आपलं डेस्टिनेशन होतं सध्या रील्समध्ये ट्रेंडिंगला असलेलं पाने वॉटरफॉल, जिथे जाण्यासाठी आपल्याला निघावं लागतं या महाड MIDC रोडवर. एकदा का MIDC पार केली की त्याच्या पुढचा रोड बघण्यासारखाच आहे. जसे शहरापासून लांब जात होतो तशी मनाला एक वेगळीच शांतता मिळत होती. चारी बाजूला असलेले हे डोंगर आणि त्यावरून पडणारे हे पांढरे शुभ्र धबधबे, त्यांना बघून एक गोष्ट लक्षात आली. उंचावरून कोसळल्याशिवाय धबधब्याला ते सौंदर्य आणि ताकद मिळत नाही, तसंच आयुष्यात संकटांना सामोरं गेल्याशिवाय यश मिळत नाही. रोडच्या आजूबाजूला पसरलेल्या या हिरव्यागार शेतांवरनं समजतं की कुठलं तरी गाव जवळ आलं आहे. आता एक छोटासा ब्रेक घेतला सगळ्यांनी पाणी प्यायला आणि पुढे निघालो. हे आलं मांगरुण गाव. या गावावरून थोड्याच अंतरावरती आहे सुप्रसिद्ध असं वाळणपंडी देवस्थान. इथे असलेला हा केबल ब्रिज आणि ह्या केबल ब्रिजवरनं दिसणारे दृश्य खूपच प्रसिद्ध आहे. इथलं मेन अट्रॅक्शन म्हणजे ही खळखळाट करून वाहणारी नदी आणि ह्या नदीमध्ये असलेलं हे वरदायिनी मातेचं देवस्थान. आता देवीचे दर्शन खाली जाऊन घेणं काय पॉसिबल नव्हतं, म्हणून लांबूनच देवीचे दर्शन घेतले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. इथून आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. इथून आता 2 रस्ते होते, म्हणून सगळ्यांचा वेट करत तिथेच थांबलो. सगळे आल्यावर पुढे निघालो आणि फायनली पोचलो ह्या ब्रिजवर, जिथून पाने वॉटरफॉल एकदम क्लिअर दिसत होता. गाड्या सगळ्यांनी रोडवर लावल्या आणि कसे बसे धडपडत ह्या चिखलातून आम्ही फायनली त्या वॉटरफॉलच्या इथे पोचलोच. इथे येऊन बघितल्यावर समजलं की रीलमध्ये दिसणारा तो क्रिस्टल क्लिअर वॉटर आता काही असा दिसत आहे. लोकेशन तर एकदम मस्त आहे, पण आमची इथे यायची वेळ चुकली असं आम्हाला वाटत होतं. इथे असं नव्हतं की पब्लिक नव्हती. पब्लिक तर भरपूर होती, पण पाण्याला फ्लोही तेवढाच होता. पाण्याचा इतका फ्लो बघून आम्ही सगळ्यांनी इथून रिटर्न निघायचं ठरवलं आणि त्यानंतर काय झालं बघून नेक्स्ट पार्टमध्ये.